नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? गेली कित्येक वर्ष मराठी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे चला हवा येऊ द्या. या कार्यक्रमाने 10 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडलं. भाऊ कदमचा निरागसपणा, कुशलची धमाल, श्रेयाची अदाकारी, भारत गणेश पुरे यांचा विदर्भाचा ठसका आणि डॉ. निलेश साबळेचं अचूक सूत्रसंचालन या समीकरणाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. ही मंडळी एकत्र स्टेजवर आली तर कल्ला होणार हे नक्कीच होतं. मात्र काहीच वर्षात ही फळी मोडली. या शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये या टीममधील 2 मुख्य चेहरे म्हणजे निलेश आणि भाऊ कदम दिसले नाहीत. यानंतर प्रेक्षकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. टीममध्ये वाद झालेत का असे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जाऊ लागले. या प्रकरणी आता या टीममधील सदस्य श्रेया बुगडेनं मौन सोडलं आहे. चाहत्यांकडून विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नाचं श्रेयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. नुकतंच श्रेयाने मित्र म्हणे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. ती म्हणाली, लोकांना वाटायचं की दुसरा सीझन लवकर संपला किंवा टीम बदलली, पण तसं नाहीये. पहिल्या सीझननंतर हे ठरलंच होतं की आता हा कार्यक्रम 10 वर्षांसारखा सलग चालणार नाही. श्रेया पुढे म्हणाली, काळ बदलला, प्रेक्षकांच्या आवडी बदलल्या आहेत. टेलिव्हिजनसमोर आता OTTचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे वाहिनीने हा शो सीझन बेस्ड करायचा निर्णय घेतला. दुसऱ्या सीझनमध्ये ही 2 मोठं नावं का दिसली नाही यावर श्रेया म्हणाली, यामागे कोणतंही भांडण किंवा धुसफूस नाही. जेव्हा दुसऱ्या सीझनचं काम सुरू झालं तेव्हा डॉ. निलेश साबळे त्यांच्या आगामी चित्रपटाच्या कामात व्यग्र होते, तर दुसरीकडे भाऊ सुद्धा एका सिनेमाच्या शूटिंगसाठी बाहेर होते. श्रेयानं सांगितलं, प्रत्येकाच्या वैयक्तिक कामाच्या तारखा आणि सीझनचं वेळापत्रक जुळणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यावेळी जे कलाकार उपलब्ध होऊ शकले त्यांचीच ही नवीन टीम तयार झाली. कार्यक्रमात कलाकार बदलले असले तरी या सगळ्याची ऑफस्क्रीन मैत्री आजही तशीच आहे. श्रेया सांगते, आमचं बॉन्डिंग आजही तसंच आहे. आम्ही आजही महाराष्ट्रात दौरे करतो तेव्हा सगळे एकत्रच असतो. नुकतीच मी आणि भाऊ एका कार्यक्रमात भेटलो होतो. कुशल, भारतदादा, आम्ही सतत संपर्कात असतो. मला स्वतःला खूप मनापासून वाटतं की आमची ही ओरिजिनल टीम पुन्हा एकदा कोणत्या तरी नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर यावी. डॉ. निलेश साबळेच्या टॅलेंटबद्दल बोलताना श्रेया त्याचं भरभरून कौतुक केलं. डॉक्टर अत्यंत हुशार आहे. त्यांच्याकडे नवनवीन संकल्पनांचा खजिना असतो. जर वाहिनीने साथ दिली आणि परिस्थिती जुळून आली तर आम्ही पुन्हा एकदा एकत्र धुमाकूळ घालताना दिसू शकतो, असे संकेत हिंदीने दिले.